त्याचा तुम्ही राजीनामा दिलेला आहे, काय आहे? राजीनामा वगैरे नाही विषय तो. 15 दिवसापूर्वी जेव्हा पहिल्यांदा या संदर्भात VC झाली निवडणूक प्रमुखांची, ती बैठक पूर्ण झाल्या मी पक्षाच्या वरिष्ठांना विनंती केली की जिल्हा परिषद निवडणुका ह्या कधीही लागू शकतात. जिथे आरक्षण 50% आत आहे तिथं सोलापूर जिल्हा परिषद त्यात येतं. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषद कधीही लागू शकतात. माझा स्वतःचा मतदारसंघ आहे. अशा परिस्थितीमध्ये दोन्हीकडे वेळ देणं मला जिकिरीचं होईल. त्यामुळे 15 दिवसापूर्वी मी पक्षाला विनंती केली होती आणि काल पत्र निघालं. परत मी माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय प्रदेशाध्यक्ष साहेब आणि माननीय पालकमंत्री या तिघांशी चर्चा केली. मी विनंती केली की तोंडावर जिल्हा परिषद निवडणुका असताना माझा मतदारसंघ मोठा आहे, 9 जिल्हा परिषद गट आहेत आणि परत तिथे मला वेळ द्यावा लागतो. म्हणून मी पक्षाला विनंती केली आणि पक्षाने माझी विनंती मान्य केली. माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष साहेब, दोघांच्याही लक्षात आलं जिल्हा परिषद निवडणुका डिक्लेअर झाली की माझी अडचण होईल. त्यामुळे त्या गोष्टीला त्यांनीही मान्यता दिली. त्यांच्या चर्चेनंतर मी त्यांना पत्र दिलं. अशी कुठलीही गोष्ट नाही की बाबा मी राजीनामावर दिलं. मी विनंती केली आणि पक्षाने ते मान्य केली. एक नॅरेटिव्ह बोलण्याचा प्रश्न केला जातोय की चक्रव्यूह फिरले, 24 तासात तुम्ही राजीनामा दिला गेला, बापू नाराज होते आणि त्यामुळे तुम्ही सगळं घडलं गेलं, अशा पद्धतीचं एक नॅरेटिव्ह. भारतीय जनता पार्टी आहे. इथं आमच्या मर्जीनं काय मिळत नाही, आमच्या मर्जीनं काय पाहिजे म्हटलं तरी होत नाही, नाही म्हटलं तरी होत नाही. इथं पार्टी आणि पक्षाचे नेते हे काय सांगतात त्याचं आदेशाचं पालन करणं आपलं काम आहे. आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली, जिथं जिथं मला प्रवास करायला सांगितलं प्रत्येक वेळी करत आलो. आता ही अडचण जी आहे ती राजकीय अडचण आहे, मग ती आज नाही आहे. 15 दिवसापूर्वी जेव्हा पहिल्यांदा VC झाली त्याच दिवशी पक्षाला विनंती केली आणि त्याच्यानंतर परत काल केलो. कुठली चक्र वगैरे काही नाही फिरले आणि भारतीय जनता पार्टीत कोणाचं ऐकून काही होत नसतं. आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे जे नेते आहेत त्यांच्याही कोणाची नाराजी नाही. हा सगळ्यांच्या चर्चेने झालेला विषय आणि हा पक्षाच्या कामकाजाच्या सोयीसाठी हा निर्णय झाला. सुभाष देशमुख यांची परवा पत्रकार परिषद, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिलीप मानेंचं खरंच कौतुक करायला पाहिजे. कारण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या निवडणुकीत त्यांनी विजयकुमार देशमुख यांना पटवलं होतं. यंदाच्या नवीन निवडणुकीत सचिनदादांना पटवलं. ही पाठवा खरंच तुम्हाला पटवलं होतं. बापू आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. बापूंनी ह्या बाबतीत जे वक्तव्य केलं तर मार्केट कमिटी निवडणूक संपून गेले. ते पक्षीय राजकारण आहे आणि बापू असतील, मी असतील किंवा अजून पुण्याचे कुठले नेते असतील, आपल्या पक्षाची आपल्या परंपरा आहे की नेतृत्व जे सांगतात ते ऐकतो आणि ते बापू ऐकतील, मी आणि बाकी सगळे ऐकू. एखाद्या विषयावर एखाद्या गोष्टीवर थोड्या वेळासाठी मतभिन्नताही असू शकते पण ती तात्पुरती असते. पुढचा प्रवास कसा सुरू होईल परत शेवटी पक्षासाठी, पक्षाच्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र काम करू. जिल्ह्याभरात पहिल्यांदा भाजप जे आहे ते 11 नगरपालिका संपूर्ण ताकदीने लढते आहे. कशा पद्धतीने संपूर्ण जिल्ह्यातल्या निकालाकडे बघताय? भारतीय जनता पार्टी पहिल्यांदा सगळ्या नगरपालिका जिल्ह्यात लढवत आहे आणि 11 पैकी किमान 9 नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवेल. माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, प्रदेशाध्यक्ष साहेब आणि पालकमंत्री साहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या आणि ह्या निवडणुकीत चांगलं यश अपेक्षित. आत्ता जे म्हणलं की 11 पैकी किमान 9 नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टी किमान 9. मग 2 कुठल्या हातात? आणि असं स्पेसिफिक नसतं बाबा, 11 पैकी 9. एखादं 19-20 गणितात असतं ना इकडे तिकडे. दादा अक्कलकोटमध्ये 3 नगर परिषदा, तिन्ही नगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा चांगल्या मताधिक्याने निवडणूक आहे, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे असं काय चुकीचं बोलले बापू? बरोबर आहे ना. कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्हाला सगळ्यांना उभं राहावंच लागले. त्यामुळे बापूंचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांच्या म्हणण्याचं माझं पाठिंबा येतं. बापू असं म्हणतायत की दिलीप मानेंना जे आहे कोणत्याही पद्धतीचं तिकीट वगैरे दिलं जाणार नाही. या सगळ्या दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात तुमचा रोल फार मोठा, कारण मी अनेक वेळा तुम्ही त्यांच्यासोबत मुंबईला प्रवास केलेला आहे. या बाबतीत त्यात कितपत सत्य वाटतं? अनेक वेळा प्रवास केला नाही, एकदाच प्रवास केलेला आहे आणि मी माझं काम, मला माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेशाध्यक्ष जे सांगतील ते फॉलो करायचं मी काम करतो. मी माझं डोकं कुठंच लावत नाही. मला ज्या गोष्टीची सूचना, आदेश वरिष्ठांकडून आले मी त्याचं पालन करतो. ह्याच्या पलीकडे मी माझं काही डोकं लावतो. काँग्रेस शहराध्यक्षांबाबत काय आदेश आलाय का वरून? काँग्रेस शहराध्यक्ष शहराचे नेते खुलासा करतील तुम्हाला, त्याबाबतीत ते बोलतील.